श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. 78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद. 5 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत ताब्यात घेतलाय. सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर बेड्यात ठोकत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी 3 दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक आणि साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते यांच्यासह एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते वय 22 वर्षे राहणार गवते वस्ती चाकण तालुका खेड हा फरार झाला होता. गुन्हा घडला त्यावेळी तो गुटखा वाहतूक वाहनाचा चालक असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणी बदलत पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असता आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 3 दिवस सातत्यानं पाठलाग करून आणि तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला गवते वस्ती चाकण येथून ताब्यात घेतलंय. 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आल्यानं गुटखा तस्करी विरोधातील कारवाईला आणखी बळ मिळालं आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबी, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा तपासही पोलीस करीत आहेत. 5 वर्षे फरार राहिलेला आरोपी अखेर शिक्रापूर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह हे, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार गणेश येळवडे, नवनाथ केंद्रे, मयूर कुंभार यांनी